ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। आपण उपनिषदांचा विषय घेतलेला आहे। आपण 2 दिवस मुंडक उपनिषदाचा राहिलेला तिसरा जो खंड आहे, गेल्या वर्षी आपण 2 खंड पुरे केले। आता हा जो तिसरा भाग आहे तो आपण सुरू केला। त्यामध्ये कालपर्यंतचा मांडण्याचा विषय असा होता की जीव आणि परमात्मा हे नेमकं काय स्वरूप आहे, जीवाला कसं जाणावं, परमात्म्याला कसं जाणावं। जीव नेहमी सुखी दुःखी राहतो, आमच्या देहामध्ये परमात्मा निवास करून राहतो, तर जीव आणि परमात्मा दोघेही आमच्या देहात आहेत। तर जीव आणि परमात्मा देहातले कसे ओळखावे, तसेच ही संबंध जी सृष्टी आहे, ज्याला समष्टी म्हणतो आपण, विश्व म्हणतो आपण, या संबंध विश्वामध्ये तो परमात्मा भरून राहिलेला आहे। पण त्यातसुद्धा तो कोणत्या स्वरूपामध्ये जाणावा, त्याचं स्वरूप समष्टीत काय असतं, या सर्वांची चर्चा आपण काल आणि परवा 2 दिवसामध्ये केली, पाहिली। आणि काल आपण ज्या ठिकाणी येऊन पोचलो ते ठिकाण असं की साधू, सत्पुरुष, संत ही मंडळी आपापल्या परीने त्याला जाणण्याचा प्रयत्न करतात। त्याकरता जो सामान्य भक्तीचा मार्ग आहे, त्या भक्तीच्या मार्गामध्ये ते नामस्मरण, जप, कीर्तन, संकीर्तन अशा म्हणजे भजन अशा प्रकारामधून, विशेषतः जपाच्या माध्यमामधून, भगवंताच्या अनुसंधानाच्या माध्यमामधून आणि योगाचा विचार केला तर ध्यानाच्या माध्यमामधून, आणि थोडासा विचार केला आणखीन तर प्राणायामाच्या माध्यमामधून। ही प्राणाच्या आयामामधून या देहालाच्या सर्व ज्याला आपण स्वायत्त आणि अस्वायत्त, व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी, ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा ज्या सगळ्या देहातल्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांवर नियंत्रण मिळवून देह हा पूर्ण वश करून घेऊन, त्यात प्राणायाम आहे, ध्यान आहे, वेगवेगळ्या क्रिया आहेत, या माध्यमातून परमेश्वराला प्राप्त करणं ही एक पद्धती आहे। त्या सगळ्याचा विचार आपण काही फार विस्ताराने ह्या उपनिषदात सांगितला आहे म्हणून पाहायचा असं काही नाही आहे, आणि तसा तो सांगितलेला पण नाही। त्या उपनिषदाची एक मांडणी असते, त्या पद्धतीने तो विषय पुढे जातो। आता आपल्याला बघायचं आहे ते त्या परमात्म्याचं स्वरूप बघायचं आहे, आणि हा जो अभ्यासक आहे, साधक आहे, जो जिज्ञासू आहे, तो परमात्म्यापर्यंत कसा पोचतो आणि पोचल्यावर त्याचं फळ काय आहे हे त्याच्या पुढच्या मंत्रात त्यांनी सांगितलेलं आहे। आणि हा जो तिसरा मंत्र आहे, यदा पश्यः पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिं तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरंजन परमं साम्यम उपैति। त्यांनी असं म्हटलंय की यदा, की ज्यावेळी आम्हाला पश्य हा द्रष्टा जो आहे, हा द्रष्टा पश्यते, जेव्हा त्याचं दर्शन होतं, रूक्मवर्णम हा दिव्य असा प्रकाश ज्याच्या ठिकाणी आहे, तेज त्याच्या ठिकाणी आहे, कर्तारम ईशम म्हणजे जगताचा जो निर्माण करणारा आहे, थोडक्यात पुरुषम ब्रह्मयोनिम त्याला पुरुष असं म्हटलं आहे। आणि साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा ज्यांनी जन्माला घातला आहे, म्हणजे सृष्टीला जन्माला घालणारा ब्रह्मदेव जो जन्माला घालतो, ज्याला पुरुष नावाने संबोधलेलं आहे, जो जगाचा कर्तारमी ईशम, तो जगाला निर्माण करणारा आहे, तो दिव्य प्रकाश स्वरूप आहे। आणि त्यानंतर हा द्रष्टा म्हणजे हा बघणारा जेव्हा त्याला पाहतो, द्रष्टा पश्यते, तो जेव्हा याला पाहतो तेव्हा तदा विद्वान
पुण्यपापे विधूय निरंजन परमं साम्यम उपैती. त्यावेळी काय होतं म्हणाले, त्यावेळी असं होतं की पुण्य आणि पाप विधूय दूर करून ते दूर होतात. निरंजन निर्मल विशुद्ध निष्कल असं ज्या महात्म्याचं स्वरूपही होतं, जे वर्णन आपण परमात्म्याचं करतो तसा तोही कुठल्याही उपाधीच्या रहित होतो, निर्मल होतो, शुद्ध होतो. असा शुद्ध झालेला जो विद्वान म्हणजे अर्थात लगेच तो परमात्म्याला जाणतो. श्रेयो ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात फलत्यागम त्यागात शांती अनंतरम. त्यागात ताबडतोब अनंतर लगेच सगळ्याचा त्याग झाला की लगेच परमात्मा प्राप्त व्हायला पुढे वेळ लागत नाही. म्हणून तिथे जी उतरंड मांडली आहे श्रेयोही किंवा चढती भाजणी त्याची सांगितली आहे की श्रेयोही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफलत्यागम त्यागात शांती अनंतर. ज्यावेळी मनुष्य कर्मफलाच्या त्यागाच्या ठिकाणी पूर्ण प्रामाणिक होतो, पूर्णपणे त्याचं ज्ञान ह्याचा अर्थ प्रत्यक्ष त्याच्या प्रवृत्तीमध्ये ते येतं. त्याबरोबर त्यागात शांती अनंतरम ताबडतोब तसं त्यांनी इथे म्हटलं आहे की निरंजन झालेला तो जाणकार, तो द्रष्टा काय होतं म्हणाले, विद्वान त्या परमात्म्याला तत्क्षणीच जाणतो आणि परमसाम्यम उपैती. आणि परमात्मा आणि तो ह्यांच्या ठिकाणी परमसाम्य उत्पन्न होतो. तो तोच होतो, तो त्याच्यासारखाच होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो. आणि त्यामुळे या ठिकाणी आता त्यांना विषय काय सांगायचा आहे, त्यांना आपल्यापुढे मांडण्याचा विषय असा आहे की उपासक साधक आहे, हा जीव आहे आणि हा जीव उपासनेने परिपक्व झाला आहे आणि मोठा ज्ञानी असल्यामुळे तो त्या ठिकाणी त्याची जी लक्षणं आहे आणि जी सांगितली आहेत तशी पुण्य पापांच्यापासून दूर होऊन अत्यंत निर्मल झालेला असा तो जाणकार, ज्ञाता, साधक, भक्त जे शब्द वापरायचे असतील ते, त्याला त्या जीवाला भावाच्या बळावरती साक्षात्कार होतो. त्याच्या अंतःकरणातला भाव उत्कट आहे, शांत आहे, उदात्त आहे. त्याचं कारण आहे भक्तीमध्ये प्रेम आहे आणि प्रेम सात्विकच आहे. त्याची जी सात्विकता आहे तीच सात्विकता मनुष्याला अधिकाधिक सत्वगुणांचा उत्कर्ष करत करत त्या प्रेमाचं जे उदात्तीकरण आहे ते भगवंताच्या भक्तीमध्ये, व्यवहाराच्या भक्तीमध्येच परिणत होतं. एक सामान्य गोष्ट नाहीच आहे. व्यवहारामध्ये नुसतं प्रेम आहे म्हणणं सोपं आहे, पण प्रेम करणं फार अवघड आहे. त्याचं कारण आहे त्याच्यात सगळा त्यागच आहे. प्रेमाचा रंग नेहमीच भगवा आहे. त्यांनी इथे सांगितलं आहे की असा जो ज्ञानी आहे, जो हे जाणतो, असा जाणकार जो आहे तो भूतमात्रांच्या हृदयामध्ये जो सर्व दूर भरून राहिलेला असा जो परमात्मा आहे, जो आमच्याही हृदयामध्ये द्वासुपर्णा सयुजा सखाया आणि असा ते दोन पक्षांच्या रूपामध्ये एक परमात्मा आणि एक जीवात्मा आमच्या हृदयात भरून आहे. या संबंध सृष्टीमध्ये भूतमात्रांच्या हृदयामध्ये निवास करणारा हा परमात्मा, हा पापपुण्यातून सुटलेला हा जो द्रष्टा पुरुष, तो त्या परमात्म्याचा अनुभव घेतो, लाभ घेतो. नव्हे, त्यांनी सांगितलं लाभ वगैरे नाही घेत, तो फार त्याच्याजवळ जातो. तो तोच होतो. अद्वैतामध्ये तो तोच होतो म्हटलं आहे. इतर तत्त्वज्ञानांच्यामध्ये काही थोडी वेगळी भूमिका आहे. त्यामुळे उपनिषद फार सावधपणाने अनुभव लिहितात. इथे त्यांनी असं म्हटलं परमं साम्यम उपैती. परमसाम्य उत्कटतेने, वैपुल्याने त्या दोघांच्यामध्ये ब्रह्म आणि भक्त, ब्रह्म आणि जीव यांच्यात फारसा अंतर राहतच नाही. अत्यंत साम्याने, परमसाम्याने, विशेष साम्याने, परमोच्च साम्याने म्हणाले तो ब्रह्मच झालेला असतो. त्याच्या चित्तातले मल निघून गेले आहेत.
असा तो, त्याची शुद्धता ही केवळ आता ब्रह्मासारखीच शिल्लक राहिली. असं का म्हटलं? परमसाम्य. याचं कारण देह आहे ना, तो देहात आहे ना. देहाकरता देहाचे, देह चालवतानाचे जे जे म्हणून उपचार आहे, जे जे म्हणून नैसर्गिक क्रियाकलाप आहेत, सगळं करावंच लागतं. देह चालतच राहतो. आणि त्यामुळे ह्या देहात आहे म्हणून द्वैत्यांनी तर असंच म्हटलं की ती जी प्राप्ती आहे मोक्षाची, ती मोक्षाची प्राप्ती किंवा परमात्म्याची प्राप्ती देहात होतच नाही. वरती गेल्यानंतरच, मोक्ष प्राप्त झाल्यानंतरच त्याला त्यांनी मुक्तीला सुद्धा विदेह मुक्ती असं म्हटलं, की देहात राहून मुक्ती नाही म्हटली. त्यांनी म्हटलं देह टाकला की खरी मुक्ती होती. आणि शंकराचार्यांनी अद्वैतात असं म्हटलं की जीवो ब्रह्मैव नापरहा, जीव आणि ब्रह्म यांच्यात अंतरच नाही आहे. तर त्यामुळे इथेच याच ठिकाणी तो जीव जो आहे तो परमात्म भावाला किंवा परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो आणि त्याचा अनुभव तो याची देही याची डोळा घेतो. अनेक संतांनी आपला अनुभव असाच मांडला आहे, जे अद्वैतवादी आहेत. जे द्वैतवादी आहेत त्यांनी मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे की ते विदेहमुक्त संत आहेत. देहात मुक्तीचा अनुभव घेतात, पण कसे? देहात आहेत असे नाही, देहात राहून विदेही आहे. असा एक तत्त्वज्ञानाचा आपल्या आपल्या परीने बारीक बारीक केलेला उहापोह आहे. त्याच्या फार बारकाव्यात जायची आपल्याला आवश्यकता नाही. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे तसं की आता वेगळे पण काही शिल्लक राहिलं नाही. परमात्मा आणि भक्त ह्यांच्यातला वेगळेपणा नष्ट झालेला आहे. त्यांचा जो अंतःकरणातला भाव आहे किंवा जी भावात्मक स्थिती आहे, त्या भावात्मक स्थितीला अत्यंत कोळेपण आलेलं आहे, अत्यंत कोळी आहे. अशी ब्रह्माच्या बरोबर आत्यंतिक साम्याने ती भोगणं हीच त्याची कोळीक आहे. कारण ब्रह्माच्या बरोबर असणं आणि त्याच्याबरोबर असून त्या भावामध्ये राहणं, त्या भावाचा अनुभव घेणं, त्या आनंदाचा अनुभव घेणं. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं आहे ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचं. आनंदच आहे, पण तो आनंद किती प्रकाराने, किती तऱ्हेने भगवंत लहान लहान गोष्टीतून देत राहतो. आणि हा भक्त भगवंताची ती जवळीक छोट्या मोठ्या गोष्टीतून अनुभव, म्हणजे आनंद तरंग म्हटलं आहे. आनंदाचा डोह आहे खरा, पण त्या डोहाला तरंग आहेत. ते तरंग किती मृदू असतात. सगळेच तरंग काही दिसतात असं नाही. आपण सिंगापूरमध्ये बघितलं तर समुद्राला सुद्धा लाट नाही आहे. इतका समुद्र नदीपेक्षा सुद्धा शांत आहे. आता तो काही खोल नाही, समुद्राला गभीरता आहेच. ती गभीरता असून सुद्धा समुद्रावरती लाट उमटत नाही, इतका तो शांत आहे. आता अनुभव त्या गभीर आनंदाचा आहे, पण तो कसा आहे? लहान आनंदाचे डोही आनंद तरंग आहे. तो त्याचा तरंग आहे, पण फार मृदू तरंग आहे, फार सूक्ष्म तरंग आहे, फार भावविभोर तरंग आहे. आणि त्यामुळे त्याचं साम्य त्या भगवंताशी एकरूपतेमधून भोगताना ती स्थिती काही विलक्षण आहे. तो आनंद काही विलक्षण आहे. तो आनंद बारकाव्याचा आहे, तो आनंद त्याच्या सूक्ष्मतेचा आहे. आणि खरं सांगाल तर भगवंताचा अनुभव भावाच्या पातळीवर, भाव जितका सूक्ष्म होत जाईल तितका तो खोल आहे, तितका तो खोल आहे, तितका तो आत आहे. आणि त्यामुळे त्या आनंदाचं स्वरूप त्यांनी वर्णन केलं आहे की ब्रह्माच्या बरोबर एकरूप झालेल्याच्या अनुभवाचं जे मृदू कोमल असं स्पर्शाचं स्वरूप आहे, त्याचं काय म्हणाले वर्णन करावं? तो ब्रह्माच्या आत्यंतिक जवळ आहे एवढंच. आणि ते साम्य किंवा ती एकरूपता हे तो उपभोगतो आहे. म्हणजे हा मंत्र कशानंतर सांगितला त्यांनी आपल्याला आधी एकाच वृक्षावर बसणाऱ्या जीव आणि परमात्मा ह्या तुमच्या हृदयात दोघंही आहेत. जीव पण आहे आणि परमात्मा पण आहे. पण तो परमात्मा अगदी साक्षीभावाने आमच्या हृदयात राहिलेला आहे. त्याच परमात्म्याला कुठे कुठे ब्रह्मदेव म्हटलं आहे,
कुठे कुठे हिरण्यगर्भ म्हटलं आहे. आणि जीव जीवच आहे. जीव आम्ही आहोत, जे आमच्याकडे सुखदुःखाचे हिंदोळे सारखे चालू आहे, त्या हिंदोळ्यावर आम्ही आहोतच. तर तो जीव जेव्हा याला जाणतो, मागच्या ठिकाणी आपण पाहिलं आहे मागच्या मंत्रामध्ये, की जेव्हा तो परमात्म्याला जाणतो त्यावेळी त्याला कळतं की ह्या सगळ्या शोकमोहातून मी आता बाहेर पडलेलो आहे, आता मी इथे कुठे अडकलेलो नाही आहे. तो जेव्हा त्याच्यातून बाहेर पडलेला आहे तर तो काय अनुभवतो, त्याचा अनुभव पण इथे लिहिला आहे. याकरता साधन स्वीकारतो, तेही आपण आत्ता बघितलं की योगाचं साधन आहे, भक्तीचं साधन. त्या साधनातून तो पुढे 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 जातो. आणि जेव्हा त्याला परमात्म्याचं दर्शन घडतं, ते स्वरूप त्याचं त्याला आकलन होतं, ते केव्हा होतं, जेव्हा तो निर्मल होतो, त्याचं चित्त शुद्ध होतं, त्याच्या वृत्ती ज्या आहेत त्या पूर्ण सात्विक बाह्यातकारी राहतच नाही, केवळ ज्ञानवृत्ती शिल्लक राहतात. अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा काय होतं ते त्यांनी म्हटलेलं आहे की पापपुण्य निघून जातात. तो अत्यंत विशुद्ध झालेला असा परमात्म स्वरूपाचाच आनंद उपभोगतो. तो परमात्म स्वरूपाशीच एकरूप झालेला, साम्य पावलेला असा होतो. आणि आता त्याच्या पुढं त्यांना आता सांगायचं आहे की आता परमेश्वराचं स्वरूप कसं आहे. परमेश्वर कसा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे वेगळ्या प्रकाराने. आणि जेव्हा एखादा त्याला जाणतो, आता एक विधान करून झालं की तो शुद्ध झाला, त्याची साधना संपली, तो परमात्म्याशी एकरूप झाला. आता तो एकरूप झालेला जो आहे त्याची लक्षणं काय, त्याचं स्वरूप काय, त्याचा अनुभव काय, त्याचा जगातला व्यवहार काय, हे सगळं ते आपल्याला सांगतायत. प्राणो हेशः यस् सर्वभूतैर्विभाति विजानन विद्वान भवते नातिवादी आत्मक्रीड आत्मरतिः क्रियावान एष ब्रह्मविदां वरिष्ठः. असं वर्णन केलं आहे त्यांनी. असं म्हटलं आहे की प्राणो हेश, एष ही प्राण, हाच प्राण आहे. आता वेगळ्या प्रकाराने आम्हाला सांगितलं, ज्याच्याशी आमचा घडीघडी संबंध आहे की तो प्राण, तो आम्ही फार उपवास केला, खाल्लं प्यालं नाही, फार दमलो, आमचा आवाज खोल जातो, आपण म्हणतो झालं आमच्या प्राणाचं बळ, आमची ताकद कमी झाली. कारण तो प्राण आहे, त्या प्राणाला कुणाचं पोषण आहे, अन्नरसाचं पोषण आहे. तो अन्नरसावरतीच पुष्ट होतो, तो अन्नरसावरतीच बलवान राहतो. प्रत्येकाचा अन्नरस भिन्न असेल. कदाचित एखाद्या श्रेष्ठ योग्याचा अन्नरस हा फक्त त्याचा प्राणायामच असेल, हा फक्त त्याचा वायूच असेल. एखाद्या श्रेष्ठ भक्ताचा अन्नरस हा केवळ जप आणि नामस्मरण असेल. तर एखाद्या श्रेष्ठ अशा श्रद्धावानाचा त्याचा भाव हाच त्याचा अन्नरस असेल. त्या भावाच्या उत्कटतेत त्याला सर्व काही प्राप्त होऊन, कुणाला त्याच्या भक्तीत प्राप्त होऊन जातं, कुणाला त्या प्राणाच्या आयामाच्या उपासनेमध्ये प्राप्त होऊन जातं. त्याला ही सृष्टी जे देहाला चालवण्याकरता आवश्यक आहे ते देत राहते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या देहाला चालवतो कोण, त्याचं चलनवलन कोण करतो, देहाचं अस्तित्व कोणावर टिकतं, या प्राणावर टिकतं. आणि हा जो प्राण आहे तोच हा परमात्मा आहे असं समजा. वेगवेगळ्या प्रकारांनी परमात्म्याचं स्वरूप वेगवेगळ्या उपनिषदांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की ब्रह्म प्राणो हेशः यः, हाच प्राण आहे. हे ब्रह्म जे आहे ना तोच प्राण आहे म्हणाले. सर्वभूतैर्विभाति यः सर्वभूतैर्विभाति. तो कसा होतो, तो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी प्रकाशमान होतो, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी. आणि त्यामुळे याची दोन स्वरूपं सांगितली, दोन लक्षणं सांगितली. एक लक्षण सांगितलं की हे साक्षात परमात्मा, हे साक्षात प्राण हेच स्वरूप आहे असं समजावं, किंवा तो प्राणस्वरूप आहे
देहाकरता असं समजावं. भूमिका आहेत, त्या वेगवेगळ्या भूमिका असतात. त्या भूमिकांमधून आपल्याला तो विषय समजावला जातो. आपण त्याचा अर्थ, सारांश, गाभा, सार हे आपण समजून घ्यायचं की गर्भित अर्थ काय आहे, ढोबळ अर्थ काय आहे, यातनं निष्कर्ष काढायला काय सांगितलं आहे वगैरे वगैरे. तर इथे ते म्हणतात प्राणो हेशः यः सर्वभूतात भूतै विभाती. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी हा प्रकाशित होतो. त्याशिवाय हे जग प्रकाशित होईल का? त्याशिवाय हे जग चालेल का? हे नामरूपात्मक जग जे आहे, जे ज्या प्रकाराने चाललं आहे, दगड दगड आहे, पाषाण पाषाण आहे, पाषाणाचा डोंगर आहे, पण डोंगर डोंगर रूपात राहिला आहे, धडा 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 कोसळला नाही आहे. त्या पाषाणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडल्या नाही आहेत. पाषाणाचं पाषाण पण टिकून राहिलं आहे. त्याचं कारण हा तिथे विभाती, हा तिथे प्रकाशित आहे, हा तिथे राहिलेला आहे. विजानन विद्वान भवते नातिवादी. याला जाणल्यानंतर जो विद्वान आहे, जो शहाणा आहे, जो योग्य पुरुष आहे, तो काय करतो म्हणाले? विजानन, त्याला जाणतो. विद्वान, जो विद्वान आहे, जाणकार आहे, जाणणारा आहे, मर्मज्ञ आहे, रसिक आहे, असा जो आहे तो त्याला जाणतो. भवते नातिवादी. आणि तो कसा होतो? तो अतिवादी कधी होत न अतिवादी. अतिवादी म्हणजे तरी काय? म्हणजे चढावढा गोष्टी करणारा, अभिमानाने बोलणारा, आपलंच काय ते खरं आहे असं वागणारा, असा तो नसतो. तो त्याच्या ठिकाणी तो अभिनिवेश घेऊन राहत. कोणताही अभिनिवेश त्याच्या ठिकाणी नसतो की मला हे सिद्ध करायचं आहे, मी फार मोठा संत आहे हे दाखवाय. संतांची पाटी लावून खरे संत फिरतच नाही. ते शांतपणे त्यांचं काम करत असतात. पण असा जो अतिवादी असतो, जो अति बोलणारा असतो, तोच त्याची जाहिरात, मी असा आहे, मी तसा आहे, हे माझं साधन आहे, मी असं करतो, लोकांना तो त्याची जाहिरात करत सांगत फिरत असतो. त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलं आहे की हा तसा नाही. हा आपल्या साधनेविषयीही बोलत नाही, आपल्या कार्याविषयीही बोलत नाही, आपल्या अनुभवाविषयीही बोलत नाही, काहीच बोलत नाही. तो आपला अनुभव पण सांगत नाही, कुणालाही सांगत नाही. त्याचं कारण आहे, त्याला काही सांगावं, काही सांगितलं पाहिजे असं त्याला वाटतच नाही. त्याची आवश्यकता आहे असं त्याला वाटतच नाही. जेव्हा घडा पूर्ण भरलेला आहे तेव्हा तो कधीच डचमळत नाही, तो कधीच उचंबळत नाही, काही कारणच नसतं. जो पूर्ण आहे त्या पूर्णतेला, जो पूर्ण विश्वासाने भरलेला आहे, जो पूर्ण ज्ञानाने भरलेला आहे, जो पूर्ण भक्तीने भरलेला आहे, काही जे आहे ना श्रद्धा आहे, ज्याची परिपूर्ण श्रद्धा आहे, तो कधी डळमळत नाही. त्यामुळे भगवंत भेटला, मला भेटला नाही, ठीक आहे, माझी भगवंतावर पूर्ण श्रद्धा आहे. आज जे काही आहे, जे मला वाटतं आहे की भगवंताचं दर्शन व्हावं, त्याचं स्वरूप आकलावं, काहीतरी चांगली साधना हातून व्हावी, जीवन चांगल्या मार्गावरती चालावं, आपल्या जीवनामधली संकट, त्रास हे सगळं सहन करण्याची परमेश्वराने आपल्याला ताकद द्यावी, धैर्य द्यावं, बुद्धी द्यावी, परिस्थिती लवकर अनुकूल करावी, अशा अनेक गोष्टी आपल्या अंतःकरणात असतात. पण ज्याची भगवंतावर पूर्ण श्रद्धा आहे तो नेहमी म्हणतो की जे प्रतिकूल आहे ते प्रतिकूल मला वाटतं आहे, पण भगवंताच्या दृष्टीने हे प्रतिकूल नाही आहे. तो मला कधीच प्रतिकूलतेत टाकणार नाही. तो मला देईल ते नेहमी अनुकूलच देईल. जे जे घडतं आहे ते कितीही मला दुःखद आहे, कितीही मला प्रतिकूल आहे, कितीही मला त्रासदायक आहे असं असलं तरीसुद्धा ते त्यांनी त्रासदायक ठेवलेलं नाही आहे. त्याच्या अंतिम चांगल्याकरताच तो आज तो त्रास भोगायला लावतो. काय आहे आपल्याला माहीत नाही, त्याचं अंतिम काय असतं आपल्याला माहीत नाही. आणि त्यामुळे तो आपल्याला ज्या मार्गावरून नेत असतो तो मार्ग त्यांनी निवडलेला आहे. जर त्याच्यावर सगळं सोपवलं तर, त्याच्याशी जर आमचा सारखा व्यवहार, मला असं कर तसं कर,
तू माझ्याशी असं का करतो? असा व्यवहार तर सद्भक्तसुद्धा त्याच्याशी भांडतात. ते सुद्धा त्याच्याशी संवाद करतात, का तू का दर्शन देत नाहीस? तर इथे समर्थांनी सुद्धा म्हटलं, येथे उभा का रामा मनमोहन मेघश्यामा. म्हणजे इथे येऊन काय उभा राहिलास? त्यांना जेव्हा सांगितलं की दर्शन घ्या, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की म्हणाले, असा कसा हा राम? विठ्ठलाच्या रूपात उभा आहे. मला दर्शन घेताना मी रामरायाला विचारतो, मी इथे पाहतोय तुला, कुठे गेलं तुझं धनुष्यबाण? कुठे टाकली तू सीतामाई? कुठे गेला तुझा पराक्रम? मला कळत नाही आहे म्हणाले. आणि त्यामुळे येथे उभा का रामा मनमोहन मेघश्यामा, त्याचं अभंग मोठा सुंदर आहे. म्हणाले की माझं आराध्य दैवत आहे, मला त्याच रूपात मिळावं. तुलसीदासांना सुद्धा ठिकठिकाणी गेल्यानंतर तुलसीदासांनी जेव्हा कृष्ण मंदिरं पाहिली, तेव्हा कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा त्यांनी म्हटले, रामा हे मोरपीस लावून तू इथे कसा उभा राहिलास? तुझं धनुष्यबाण नाही दिसत आहे. आणि म्हणाले, ते जर नाही दिसलं, तुझा जो वेश मला तुझ्या परिस्थितीतला जर नाही वाटला, म्हणजे समजा तू वनवासातला आहेस तर वनवासातला वेश, राजाधिराज आहे, पट्टाभिषिक्त राम आहे, तर तो राम ज्या रूपामध्ये असेल त्या रूपात दिसू दे. पण इथे काय की तू मोरपीस कुठून लावलं आहेस? आणि हे तर हातात मुरली कुठून घेतली आहे? तुझं धनुष्यबाण कुठे गेलं आहे? ते जेव्हा त्या भक्तांनी पाहिलं आणि ते भक्त म्हणाले की अरे, रामरायाच्या दर्शनाला जाणारा हा माणूस इथे कृष्णाच्या दर्शनाला आला आहे, म्हणजे त्याला कृष्णाच्या ठिकाणी समाधान नाही? एवढा सुंदर कृष्णाचं रूप, एवढं सुंदर कृष्णाचं मंदिर, या कृष्ण मंदिरामध्ये त्याचं मन रमत नाही, तो फक्त रामाचं स्मरण करतो. तर ते म्हणाले, काही खरा नाही. ज्याच्या अंतःकरणातला भेदभावच गेलेला नाही आहे, तो कसला भगवंताचा भक्त? त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आज लंगर आहे, तर आपण थांबा, आमच्या लंगरमध्ये भोजन प्रसाद घ्या आणि मग जा. हरकत नाही म्हणाले, भगवंताचा प्रसाद आहे, मी प्रसाद घेऊनच जाईन. आणि थांबले तुलसीदास. गर्दी खूप होती आणि त्या गर्दीमध्ये त्या रांगा, भोजनासाठी बसलेल्या पंक्ती, त्या पंक्तीत ते जाऊन जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर ते जे भक्त होते, जे विशेष रूपाने संत होते, ते बघायला आले. ते पाहतच होते हे कुठे येतात, कुठे बसतात. मी तर काही ह्यांना आत्ता सांगायला जाणार नाही, यांचा किती मान होतो, किती अपमान होतो पाहूया. ते काही नाही, कोणी विचारलं नाही, विचारलं हा विषय नाही. ते येऊन बसले, भोजनाला बसले. आणि बसल्यानंतर त्यांना वाढताना त्यांनी बघितलं की यांच्या इथे काही वाढायला द्रोण दिसत नाही आहे, किंवा मुद्दामही त्यांनी काढून ठेवला असं. खीर आली, ते म्हणाले की कशामध्ये वाढू, इथे द्रोण नाही आणतं. थांबा म्हणाले, द्रोण आणतो. ते म्हणाले काही गरज नाही. त्यांनी मागे ठेवलेला आपला जोडा होता, तो जोडा पुढे ठेवला आणि त्यांनी सांगितलं, या जोड्यात वाढा खीर. ते म्हणाले, जोड्यात खीर वाढू? म्हणाले, काय फरक पडतो? वाढायला भांडच पाहिजे ना, काहीतरी त्याचं आयतनच पाहिजे ना. बस आहे, त्याला काही द्रोणच पाहिजे का? ते पाहिलं आणि तो वरमला. आणि त्या संतांना वाटलं हे काही खरं नाही, यांना मी बाजूला काढून बसवलं, पण या संतांनी ह्याची विशेषता जाणून घेतली आणि त्याच्या अंतःकरणामधला जो भाव आहे, तो भाव त्या जोड्याच्या ठाई आणि त्या द्रोणाच्या ठाई एकच आहे. यात लबाडी नाही, यात ढोंग नाही, यात स्वार्थ नाही, यात भगवत शरणता आहे. व्यवहारात पण लोक असे वागतात, व्यवहारात पण आपण फार साधे आहोत, व्यवहारात पण आपण कुठलंही सुखदुःख, मान अपमान आपण पचवतो, किंबहुना आपल्याला तो वाटतच नाही, आपल्याला तो जाणवतच नाही, असा मनुष्य देखावा करतो. परंतु त्याचा आतला स्वार्थ, अंतस्थ हेतू तो कधीच सोडत नाही. जो हुशारीने तो अंतस्थ हेतू जाणेल त्याला समजतो. नाही तर समाजामध्ये बेमालूमपणे आपलं मोठेपण वाढवणारे साधू संतही काही कमी नाही, की आपण कसे आहोत, आपण किती साधे आहोत,
आपण कोणत्या प्रकाराने वागतो त्यांनी इथे सांगितलं आहे. हा सगळा शब्द कशा करता आहे? न अतिवादी. तो अतिवादी नाही, तो काहीच दाखवत नाही. आणि दाखवत नाही ह्याच्या मागे लबाडी नाही आहे, ह्याच्या मागे ढोंग नाही आहे, ह्याच्या मागे व्यवहारामध्ये आपल्याला कुणीतरी मोठं म्हणावं किंवा आपल्याकडे फार गुण चांगले आहेत आणि आपण कसे आहोत सहनशील, त्यामुळे दुसऱ्याचं दुःख सहन करणारे, दुःख सहणारे कसे आहोत असे दाखवणारे नाही. ज्याच्या ठिकाणी अंतःकरणापासून हे निघूनच गेले, ज्याच्या अंतःकरणात ते शिल्लक राहिलेलंच नाही, याचा व्यवहार एक आत एक बाहेर असा नाहीच आहे, जो त्या व्यवहाराच्या पलीकडे असा असणारा न अतिवादी, जो अतिवादी नाही, तो कसा, अजून श्लोक होतोय आपला पूर्ण, तो कसा आहे तर आत्मक्रीडा आहे, आत्मरती आहे. क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ. हा क्रियावान एश, हा कर्म करणारा आहे. हा भगवंताच्या भक्तीमध्ये निष्क्रियतेने कुठेतरी डोंगरदऱ्यांमध्ये उपासना करत हिमालयात बसलेला नाही. हा लोकांच्यामध्ये लोकांना आपल्याकडून जे शक्य आहे ते त्यांच्या कल्याणाचं करणारा आहे. कल्याणामध्ये, लोकांच्या हितामध्ये तो रत आहे. आणि म्हणून त्यांना म्हटलं हा क्रियावान आहे, हा यथायोग्य गोष्ट भगवंताच्या प्रीत्यर्थ श्रीकृष्णार्पणमस्तु या भावाने, भगवत अर्पण वृत्तीने तो आपलं कार्य करत राहतो. त्याच्या ठिकाणी कार्यशीलता हा फार मोठा गुण आहे. लोकमान्य टिळकांनी आपल्या भगवद्गीतेच्या टीकेमध्ये, गीता रहस्यामध्ये हेच सांगितलं की कर्मयोग शेवटी श्रेष्ठ आहे. कितीही ज्ञानी झाला, कितीही मोठा संत झाला, तरी तो संत क्रियाशीलच असतो. रामकृष्ण परमहंसांसारख्यांनी, ठाकूरांनी जरी म्हटलं असलं की मी आता 4 लोकात येण्यासारखा राहिलो नाही, माझ्याकडे आता असं काही नाही राहिलं, कारण सतत भावावेश आहे, सतत ध्यानातली अवस्था आहे, सतत भगवंताशी एकरूप होणं आहे. अशा स्थितीमध्ये मी लोकांच्यात जाऊन काय करणार? मला देहवस्त्रांचंही भान नाही, मला भोजनादी पानाचंही भान नाही, मी काय करणार? पण त्यांनी हे सोडलं नाही, कार्य सोडलं नाही. विवेकानंदांच्या सारखा एक एवढा श्रेष्ठ, जगाला हादरवून सोडणारा एक संत, एक शिष्य, एक सत्पुरुष जगाला दिला. कुठे एका जागेवर बसून, सामर्थ्य केवढं आहे बघ. आपल्या शिष्याचं हे एवढं वैभव, ज्या अर्थाने आध्यात्मिक वैभव वाढवलं, कोण करतो? सद्गुरू करतात. त्यांनी कसं केलं? एका जागेवर बसून केलं. त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य एका स्थानावर बसून गेलं. यांना घडवायचं आहे, यांना पुढे न्यायचं आहे, यांच्याकडून कार्य करून घ्यायचं आहे, विश्वकल्याणाकरता कार्य करायचं. जवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ केलं. ज्यांनी कार्यामध्ये यावं असं ज्यांची प्रवृत्ती टिकली, ती मंडळी त्या कार्यात राहिली, ती मंडळी त्या कार्यात प्रामाणिकपणे आली. त्यात काही कोणी हौसे नवसे नसतात असं तर खूप असतं, पण तरीसुद्धा त्यातले गिनेचुने तर चांगले निघतात. ते जे आहेत त्यांना राखावं, त्यांना सांभाळावं. काय रामकृष्ण संघ उभा कसा राहिला? एवढा मोठा संघाचा विस्तार झाला कोणाच्या जीवावर? याच लोकांच्या जीवावर झाला ना, जे निस्वार्थीपणाने संघटनेला आपलं जीवन सर्वस्व अर्पून त्यांनी संघटना मोठी केली. हे कार्य कोण करतं? हे कार्य हा श्रेष्ठ पुरुष करतो. ते कसे करतात? आत्मक्रीडा. आपल्याच ठिकाणी, आपल्याच अंतःकरणात, हृदयात असणाऱ्या परमात्म्याच्या बरोबर त्यांची लीला चालू असते. ती लीला आहे. ते त्याच्याशी असे का बोलले, ते ह्याच्याशी असे का वागले, हा विषय आपला नाही. आपल्याकडे फार छान सांगितलं जातं.
की म्हणाले वैद्य जे खातो ते आपण खाऊ नये, जे आपल्याला खायला सांगितलं आहे ते आपण खावं. वैद्य निरोगी आहे हो, तो त्याच्या घरातलं भोजन खातोय, पण त्यांनी आपल्याला जर सांगितलं की तुम्हाला गोड अगदी वर्ज्य आहे, फार तिखट आंबट खाऊ नका, तुम्हाला फार आम्लपित्त आहे, ॲसिडिटी आहे, खाऊ नका. अरे हा तर लोणचीच्या लोणची खातोय, मिरच्याच्या मिरच्या खातोय, मला सांगतोय तू खाऊ नको म्हणून. त्यांनी एवढं खाल्लं त्याला काही होत नाही, मी खाऊ नये का? नाही म्हणाले, असं नाही आहे. तो वैद्य जे सांगतोय ते माझ्या प्रकृतीला झेपेल सोसेल तेच सांग. हीच लीला आहे संतांची. संत आपल्याकडून जे करून घेतात, जे लहान मोठं कार्य करण्याचं बळ आपल्याला देतात, तो त्यांचा संकल्प आहे. ते आत्मक्रीडा आहे, आत्मरती आहे, आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेले. त्यांच्या त्या स्थितीत आपल्यासारखा जो कोणी त्यांच्यासमोर येतो तो भाग्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो. त्या आशीर्वादातून आपलं जीवन पुढे जातं. तो आशीर्वाद आपल्याला जीवनात सर्व काही देतो, कारण ते भगवत स्वरूप आहे, ते ईश्वर स्वरूप आहे. ते आपल्याला काही दिल्याशिवाय राहत नाही. अपेक्षा आपल्याला काहीच नाही, त्यांनी काही द्यावं अशी आपली अपेक्षा नाही, तरीही ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणाले क्रियावान एष, हा योग्य असं भगवंताच्या प्रित्यर्थ उत्तम कार्य करत राहतो. कसं आहे? ब्रह्मविदाम वरिष्ठम, जो ब्रह्मज्ञानी गिरिकंदरातच राहतो, बाहेर कुठे येतही नाही, आणि हा गिरिकंदरात जातच नाही. समाजामध्ये त्याचं अभिसरण आहे, तो समाजामध्ये सर्व दूर जातो. समाजातल्या प्रत्येक स्थानावरच्या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना त्यांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न करतो. ते कसे आहेत म्हणाले? ब्रह्मविदाम वरिष्ठम. जे ज्ञानी लोक आहेत त्या ज्ञानी लोकांच्या पेक्षा सुद्धा ते जास्त श्रेष्ठ आहे. म्हणजे जे केवळ ज्ञानी आहे त्यांच्यापेक्षा समाजकार्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर करणारे अधिक श्रेष्ठ आहे. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे, हे ज्ञानोत्तर ज्ञानाचा आविष्कार आहे. हे ज्ञानाच्या नंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या योग्याने, त्या भक्ताने केलेलं कार्य आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की ब्रह्मविदाम वरिष्ठम, हा क्रियावान आहे. क्रियावान यश, हा कसा आहे? तर क्रियेने युक्त आहे. ब्रह्म कसं आहे? प्राणाचाही प्राण आहे. इथे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी ब्रह्म दृश्य रूपाने प्राण आहे. तर त्याही प्राणाचा जो प्राण आहे, जो प्राणाला खेळवतो आमच्या देहामध्ये, या देहाला जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंतच देहातला प्राण खेळणार आहे. ज्या क्षणी या देहाचं प्रयोजन संपलं आहे त्या क्षणी त्या देहात खेळणारा जो प्राण आहे तो निघून जाणार आहे. पण परमात्मा त्या प्राणाचाही प्राण आहे. देहाला चालवणारा त्या ठिकाणचा जो चेतना म्हणून प्राण आहे तो निघून गेला तरीसुद्धा राहिलेल्या कलेवरामध्ये कोण शिल्लक आहे? प्राण. त्या प्राणाचाही प्राण असलेला परमात्मा, परमात्मा कशाला सोडून जात नाही. तो देह जो आहे तो देह जरी निश्चेष्ट झाला तरीसुद्धा त्या देहाचं जे स्वरूप आहे ते परमात्मा स्वरूपच आहे. ते उद्या माती होईल, मातीला मिळून जाईल, ते वेगळा आकार घेईल. त्यातला चैतन्यमय प्राण आहे जीवरूपाने. आता इथे आपल्या लक्षात येईल जीव आणि परमात्मा यातला भेद काय. त्या कलेवरात सुद्धा परमात्मा आहे, पण त्या कलेवरामध्ये जीवात्मा नाही.